त्यानं बीडमधून पुण्यापर्यंत प्रवास नेमका कसा केला, कराड पोलिसांना न सापडण्याचं कारण काय, सगळ्या प्रश्नांची उत्तरे या रिपोर्टमध्ये. सरेंडर आधी कराड कुठे होता? आधी बीडमध्ये तळ, मग पुण्यात पळ. सीसीटीव्ही फुटेज मधून धक्कादायक माहिती उघड. वाल्मिक कराड. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मकोका लावलेला हाच तो संशयित आरोपी. तब्बल 22 दिवस सीआयडी आणि पोलीस यंत्रणेला झुंजवत ठेवणारा आरोपी. मात्र हाच वाल्मिक कराड 31 डिसेंबरला सकाळी 10:55 फिल्मी स्टाईलनं थेट पुण्यात सीआयडी ऑफिसमध्ये शरण येतो. मात्र शरण येण्याआधी वाल्मिक बीडमध्ये तळ ठोकून होता हे आता स्पष्ट झालंय, कारण 30 डिसेंबरच्या मध्यरात्री कराड बीडमधून पुण्याला जात असतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेत. काळ्या काचा असलेल्या 3 आलिशान गाड्यांचा ताफा घेऊन कराड बीडमधून थेट पुण्यात पोहोचतो आणि त्याची खबरही कराडला पकडण्यासाठी जंग पछाडणाऱ्या बीड पोलिसांना लागत नाही. मात्र कराड बीडवरून पुण्याला कसा पोहोचला पाहूया. 30 डिसेंबर रात्री 1:07 ठिकाण मांजरसुंबा पेट्रोल पंप. शरण येण्याच्या आधीच्या रात्री 1:07 कराडनं गाडीत पेट्रोल भरलं. यावेळी त्याच्या गाडीसोबत एक काळी आणि एक पांढरी स्कॉर्पिओ होती. रात्री 1:15 पेट्रोल भरल्यानंतर कराड आणि त्याचे साथीदार एका हॉटेलमध्ये जेवण करतात. रात्री 1:36 जेवणानंतर कराडचा ताफा बीड धाराशिव मार्गावरच्या पारगाव टोलवरून जातो. हाच मार्ग पुढे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गाला जाऊन मिळतो. 31 डिसेंबर ठिकाण पुणे. सकाळी 10:55 वाल्मिक कराड सीआयडीला शरण जाण्यापूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करतो. ठिकाण पुणे सीआयडी ऑफिस. त्यानंतर पुढच्या 5 मिनिटातच कराड फिल्मी स्टाईलनं सरेंडर करतो. वाल्मिक कराड बीडमध्ये खुलेआम फिरत असतानाही पोलिसांना सुगावा न लागल्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी आश्चर्य व्यक्त केलं, तर धनंजय देशमुख यांनीही पोलिसांवर संशय व्यक्त केलाय. येताना इतक्या वाजता ते एका टोलवर होते, त्याचं देखील छायाचित्र येतं. हे सगळं एका पत्रकाराला कळतं आणि यंत्रणेला कळू नये, म्हणजे याला काय बोलावं अशी स्थिती झाली आहे. म्हणून खरा तपास जर व्हायचा असेल तर तो जिल्ह्याबाहेरच होऊ शकेल. आपल्या जिल्ह्यामध्ये टोल नाके आहेत, हॉटेल आहेत, सार्वजनिक ठिकाणं आहेत, तिथले CCTVचे फुटेज तुमच्याकडे आलेत का? कारण असं दिसतं ह्या कालच्या सोशल मीडियातल्या फुटेजवरून की आरोपी सगळे जिल्ह्यातच होते. वाल्मिकनं फिल्मी स्टाईलनं सरेंडर केलं. ती गाडी शिवलिंग मोराळेच्या नावावर आहे. याच गाडीनं कराड राज्यभर हिंडला. एवढंच नाही तर सरेंडर होण्यापूर्वी कराड बीडमध्ये तळ ठोकून होता. तो बीडमधून पुण्याला गेला. त्याचे सीसीटीव्ही सध्या समोर आलेत. मात्र पोलिसांनी कराडचा माग काढताना सीसीटीव्ही तपासले नव्हते का? कराडला पोलिसांचं अभय होतं का? याबरोबरच बीडमध्ये सरेंडर होणं शक्य असताना कराड पुण्यात शरण का आला, असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. आणि आताची सगळ्यात मोठी बातमी समोर येते. बीड पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ आणि वाल्मिक कराडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. वाल्मिक कराड ज्या बीड शहर पोलीस ठाण्यात होता त्या ठिकाणी पोलीस अधिकारी असलेल्या शीतल कुमार बल्लाळ याची ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाली आहे. दरम्यान या प्रकरणाची पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी तपासणी करण्याचे आदेश दिले. ऑडिओ क्लिप मध्ये नेमकं काय आहे पहा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय ना, काय म्हणताय? काय नाही, त्या सनीला नका गुंतू आता. संशयित झाली, त्याची चूक झाली, ते माफी मागायला जाऊ दे. अरे अण्णा, सनी बद्दल शिफारस करू नका दादा. संदीप शिफारस करत होते. अरे संदीप, ते म्हणजे योगेशचं जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेला आहे. ते आपलंच पोर घ्यायचे, त्याला काही गोष्टीची मदत केली नाही म्हणून नाराज झाला होता. नाही पण त्याला सतत तुमचा फोन आला म्हणजे सतत मदत केली. आता हे SP साहेबांनी त्याला चेक करायला सांगितलं. SP साहेबांना फोन करा तुम्ही. मी SP साहेबाला बोलतो. SP साहेबाला वाटलं तर माझा फोन आला म्हणून सांगतो. तुम्हाला काही बोलला होता. त्या आमदाराचा नाही दादा, तिथल्या लोकलचं राजकारण म्हणून त्या आमदाराकडे त्याच्याकडे गेलेला आहे, पण आमदारला गेलेला आहे तो. दादा त्याचं लोकलचं राजकारण आहे म्हणून तिकडे गेलाय.
बरं माझ्यावर बरं. विश्वास ठेवून त्याला बोलतो. ठीक आहे अण्णा, ठीक, काय हरकत नाही. ओके ओके. अण्णा, ओके जय ओम नमः. सनी आठवले आत्ताच एका मोठ्या खुनी हल्ल्यामध्ये फरार आहे. फरार असताना अशा ऑडिओ क्लिप तो टाकत आहे. याचं कारण असं आहे की फेक करन्सी गुन्ह्यामध्ये बनावट चलनी नोटा सापडल्या त्या बीडमध्ये. यामध्ये सनी आठवले आणि अक्षय आठवले याचा सहभाग निश्चित होत आहे. त्यांच्याविरुद्ध पुरावा मिळत आहे. त्यामध्ये अटक करू नये, पोलिसांवर दबाव तयार व्हावा यासाठी अशा प्रकारची गोष्ट तो करू शकत असेल. परंतु यामध्ये ही गोष्ट खोटी आहे, ही क्लिप खोटी आहे अशा प्रकारचा माझा आवाज नाही. आणि याच्यामध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली आम्ही गुन्हा दाखल करत आहोत. इकडे खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवर बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये ICU मध्ये आता उपचार सुरू झालेत. वाल्मिक कराडला रात्री 1 वाजता जिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आलं. पोटदुखीच्या त्रासानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. खंडणी आणि सरपंच हत्या प्रकरणी कराड सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. वाल्मिक कराड नावाचे जे आरोपी आहेत त्यांना पोटात दुखण्याचा त्रास सुरू झाला असं त्यांच्या जिल्हा कारागृह प्रशासन आहे त्यांच्यामार्फत आपल्याला लेखी कळवण्यात आलेलं होतं. आणि पोटाचा त्रास असल्यामुळे जे ऑन कॉल आपले सर्जन आहेत, ज्याला आपण शल्यचिकित्सक म्हणतो, त्यांना संध्याकाळी जाऊन तपासणी केली. तर तृप्ती देसाई यांनी वाल्मिक कराड याला मारून टाकतील अशी भीती व्यक्त केली आहे. कराड याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर तृप्ती देसाईंनी प्रकरणाचा शेवट होईपर्यंत कराडला जिवंत ठेवा असं म्हणत सरकारवर निशाणा साधलाय. शासकीय ज्या काही यंत्रणा काम करतायत, प्रशासन काम करतंय, त्यांना एवढंच सांगायचं की वाल्मिक कराडला उपचाराला दाखल केलंय, त्याच्यावर व्यवस्थित उपचार होणं गरजेचं आहे आणि या प्रकरणाचा शेवट होऊपर्यंत तो जिवंत असणं सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे हे प्रकरण मिटवण्यासाठी वाल्मिक कराडचा जीव घेऊ शकतात, जाऊ शकतो किंवा त्याला मारू शकतात. उद्धव ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवरती जोरदार टीका केली आहे. जखमी वाघ काय असतो ते भविष्यात दिसेल. औरंगजेबाला झुकवलं तिथे अमित शहा किस झाड की पत्ती आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शहांवर जोरदार हल्लाबोल केलाय. तर शहांनी सांगावं तुमचं हिंदुत्वाची व्याख्या काय असा सवाल ठाकरेंनी विचारलाय. उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवणार आहे. ठीक आहे, अमित शहाजी, जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा काय करतो ते तुम्हाला येत्या भविष्यात दिसेल. मराठी माणसाच्या नादी लागू नका. जिथे औरंगजेबाला झुकवलं तिकडे अमित शहा काय कोणतीच झाडकी पत्ती आहे. गद्दारांनी वार केले तर उद्धव ठाकरे संपणार नाही. गद्दारांना गाडूनच मी संपेन. कारण अफजल खानाचा पोवाडा तुम्ही ऐकलात ना, मिठी मारू तर प्रेमाने मारू, पण पाठीत वार केला तर मात्र वाघ नका काढू. हा महाराष्ट्र आहे. ज्यांना हे ढोंगी हिंदुत्व मान्य नाहीये, ज्याला मी बुरसटलेलं गोमूत्रधारी हिंदुत्व म्हणतो, ते भाजपचं आहे. आमचं हिंदुत्व हे स्वच्छ आहे, आमचं हिंदुत्व हे सुधारणावादी आहे, आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. मग अमित शहाना सांगायचे तुमच्या एकदा हिंदुत्वाची व्याख्या काय आहे हे सगळ्यांना एकदा नीट सांगा. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरेगाव दौऱ्यावरूनही उद्धव ठाकरेंनी आज खोचक टीका केली. मंत्रिपद न दिल्यानं रुसून गावी जातात, दावोसला गेले नाही म्हणून गावी जाऊन बसतात अशी टीका ठाकरेंनी केली. आता बसायचं तर बसा, नाही तर गावी निघून जा. मग ते लहान मुलांचं गाणं मला आठवतंय, रुसूबाई रुसू गावात बसू, नाही काय कोपऱ्यात बसू. तसं यांचं झालंय. पाहिजे ते मंत्रिपद देत नाही, रुसले गेले गावी. डावसला नेलं नाही, गेले गावी. खुर्ची बाजूला ठेवली नाही, गेले गावी. म्हणजे रुसूबाई रुसू, गावात जाऊन बसू, पण आता डोळ्यातले आसू दिसायला लागलेत तुमच्या. वेळ येईल तेव्हा मी एकटा लढल्याशिवाय राहणार नाही असं विधान करून उद्धव ठाकरेंनी स्वबळाचे संकेत दिले. तर ठाकरेंच्या दाव्याचा शिंदेंनी खरपूस समाचार घेतलाय. स्वबळावर लढण्यासाठी मनगटात ताकद लागते असा टोला एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावलाय. अमित शहाना जागा दाखवणार आहात, ठीक आहे. अजून निवडणूक जाहीर झालेली नाही, पण मला तुमची जिद्द बघू द्या, तुमची तयारी बघू द्या. ज्या भ्रमात आपण राहिलो तो पहिला त्या भ्रमातनं बाहेर या. आणि ज्या क्षणी माझी खात्री पटेल
आपली तयारी झाली. मी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही. जो महाराष्ट्राच्या पाठीत वार करतो, जो मराठी आईच्या कुशीवरती वार करतो, तो गद्दार आणि त्या गद्दाराचा मदत हस्त मला महाराष्ट्रामध्ये दिसता कामा नये. आणि जर तुम्ही सगळे शपथ घेऊन सांगत असाल तर जेव्हा वेळ येईल तेव्हा मी एकटा लढण्याचा निर्णय नक्की घेतल्याशिवाय राहणार नाही. स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी मनगटात ताकद लागते आणि या ठिकाणी लढून जिंकण्यासाठी देखील या भुजांमध्ये ताकद लागते आणि घरात बसून लढता येत नाही. तुम लढो हम कपडा संभालते असं बोलून निवडणुका जिंकता येत नाहीत आणि कार्यकर्त्यांची मनही जिंकता येत नाही. त्यासाठी कार्यकर्त्याबरोबर रस्त्यावर उतरून काम करावं लागतं. पुढची बातमी. शिंदे गटाच्या मेळाव्यात भाजप नेत्यांचे पोस्टर्स लावण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या नेत्यांचे कार्यक्रमात पोस्टर्स होते. पण महायुतीतला घटक पक्ष असलेल्या अजित पवारांचं कार्यक्रमात पोस्टर लावण्यात आलं नव्हतं. पालकमंत्री पदावरून दोन्ही गटात नाराजी असल्याची चर्चा त्यामुळेच रंगली आहे. दरम्यान माजी आमदार राजन साळवी ठाकरेंच्या मेळाव्याला गैरहजर होते. त्यामुळे राजन साळवी भाजपमध्ये जाणार असल्याच्या पुन्हा चर्चा रंगल्यात. राजन साळवी ठाकरे गटात नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे आणि त्यामुळेच या चर्चांना अधिकच बळ आलंय. दुसरीकडे रत्नागिरीचे माजी आमदार उद्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा उदय सामंतांनी केला. ठाकरेंचे 4 आमदार शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याचं सामंतांनी म्हटलं. त्यामुळे ठाकरे गटात नाराज असलेले माजी आमदार राजन साळवी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार का याकडे लक्ष लागलंय. ऑपरेशन टायगर जे आहे ते मला असं वाटतं की उद्यापासून रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातनं सुरुवात होते. 2 ते 3 माजी आमदार हे रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत, ते देखील प्रवेश करतील. काही माजी आमदार हे पश्चिम महाराष्ट्रातले आहेत, ते देखील एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करतील. काही खासदारकीचे लढलेले उमेदवार आहेत, ते देखील एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करतील. आणि काही लोक म्हणतात आम्ही देखील प्रवेश करू असं काही लोक सांगतील. परंतु ते स्वतःहून जरी प्रवेश करणार असतील तरी त्यांना आम्ही घेणार नाही. तुमच्या मंत्र्यांना रस्त्यावर पालकमंत्री पदासाठी भीक मागावं लागते भारतीय जनता पार्टीकडे. त्याचं तुम्हाला रस्त्यावर आंदोलन करावं लागतं. मला वाटतं त्याचे उत्तर आधी उदय सामंतांनी द्यावे, मग बाकीच्या घरात डोकावून पाहावं. राज्यातल्या राजकारणातील आणखी एक मोठी बातमी. अजित पवार आणि शरद पवारांमध्ये झालेली बंद दाराआड चर्चा. अजित पवारांनी का गाठलं पवारांचं ऑफिस आणि नेमकी काय चर्चा झाली पाहूया. अजित दादा आणि शरद पवारांमध्ये चर्चा. बंद दाराआड चर्चेत काय घडलं? मंचावर अंतर, बंद खोलीत चर्चा. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पवार कुटुंबातही फूट पडल्याची चर्चा होती. मात्र वेळोवेळी हे कुटुंब एकत्र येताना दिसलंय. मग कधी सार्वजनिक कार्यक्रम असो की मग कौटुंबिक कार्यक्रम. ज्यावेळी शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले त्यावेळी राजकीय चर्चांना उधाण आलं. आता परत एकदा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सर्वसाधारण सभेला या दोघांनी हजेरी लावली. दोघेही एकाच मंचावर दिसले. एवढंच काय तर राष्ट्रवादीचे अनेक नेते बऱ्याच दिवसांनंतर एकत्र पाहायला मिळाले. सभेनंतर शरद पवार आणि अजित पवारांनी बंद दाराआड चर्चा केल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्यामुळे काका पुतण्या पुन्हा एकत्र येणार का असा सवाल उपस्थित झाला. याबाबत अजित पवारांनी काय भाष्य केलंय पाहूया. साहेबांची तुमची काय चर्चा झाली? ह्या व्यवसायाच्या करता ज्या कुठले प्रश्न आहेत ज्याचा सुतोवाच मी केला त्याबद्दलची चर्चा झाली. त्याच्यात सहकार खातं होतं, त्याच्यात एक्साईज होतं, त्याच्यामध्ये कृषी होतं आणि त्याच्यामध्ये ऊर्जा होतं. कारण ह्या 4 विभागाचा संबंध आपल्या ह्या इंडस्ट्रीचा, ह्या व्यवसायाचा आणि आमच्या राज्य सरकारच्या डिपार्टमेंटचा येत असतो. पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा होती. यावेळी शरद पवारांच्या बाजूला दिलीप वळसे पाटील आणि अजित पवारांच्या बाजूला चक्क जयंत पाटील बसले होते.
दादांचं माझ्यावर विशेष लक्ष असतं असं म्हणणाऱ्या जयंत पाटलांशी अजित पवारांच्या बराच वेळ गप्पाही सुरू होत्या. कार्यक्रम संपला आणि काका पुतण्याच्या भेटीचा पुढचा अंक इथं सुरू झाला. व्यासपीठावर एकमेकांकडे न बघणारे आणि बोलणारे काका पुतण्या दार लावून मात्र अर्धा तास बोलले. त्यामुळे राष्ट्रवादी एकत्र येणार या चर्चांना उधाण आलं. मात्र इन्कमिंगच्या संदर्भात महायुतीच्या नेत्यांनी एक मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतल्याचंही पाहायला मिळालं. एखादा चांगला विषय असेल तर चांगली चर्चा तिथं झाली पाहिजे. तसंच राजकारणामध्ये सुद्धा आहे की एखादी चर्चा जर होत असेल, आता ती बंद दरवाजाच्या आत काय चर्चा होती आपल्याला सांगता येणार नाही, पण मी एवढंच सांगेल की दोन पक्ष असतील जे विरोधात असू या तर सत्तेत असू, त्यात जर पॉझिटिव्ह चर्चा होत असेल आणि दोन त्याचे कॅप्टन, त्या पार्टीचे कॅप्टन नाही तर ते नेते एकत्रित येऊन चर्चा करत असतील तर त्या गोष्टीचं स्वागत केलं पाहिजे असं मला तरी वाटतं. सध्याच जे आपल्या विरुद्ध लढले आहेत त्यांना तुर्तास महायुतीच्या कुठल्याही घटक पक्षाने आपल्या पक्षात प्रवेश करून घेऊ नये. महायुतीला डॅमेज करतील किंवा आत्ताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठी लढाई केली आहे विधानसभेची, त्या ठिकाणी आपसात जे इतक्या रिव्हेंजफुली लढले आणि आत्ताच ते सरकारचा फायदा घेण्याकरता पार्टीत येत असेल किंवा सरकारमध्ये येत असेल तर सध्या तुर्तास आम्ही तिन्ही पक्षाने विचार केला आहे की चर्चा करूनच नंतर निर्णय व्हावे. विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. त्यातच पवार आणि ठाकरे केंद्रात भाजपसोबत जातील असं वक्तव्य नुकतंच बच्चू कडूंनीही केलंय. हे सगळं लक्षात घेता काका पुतण्याच्या या बंद खोलीतल्या चर्चेला महत्त्व येतंय. कारण बंद दाराआडच्या चर्चेमुळेच महाराष्ट्राच्या राजकारणाला बऱ्याच वेळा कलाटणी मिळाली आहे. त्यामुळेच दोन्ही पवारांनी दार लावून बोलणी सुरू केली की राज्यात नव्या राजकीय भूकंपाच्या चर्चाही रंगतात. या निमित्तानं त्या आताही सुरू आहेत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. पुढची बातमी येते परळीतनं. परळीतील महादेव मुंडे यांची 2023 मध्ये हत्या झाली होती आणि याच प्रकरणात आता महादेव मुंडेंची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी काही सवाल उपस्थित केलेत. या प्रकरणाचा तपास करू नका असं सांगण्यासाठी कोणाचे फोन पोलिसांना आले होते, त्याचे CDR काढा अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडे करतात. ते बीड ते अंबाजोगाईचे जे ॲडिशनल सरांनी होतं त्यांनी विचारलं त्या पोलिसांना, तर तो म्हणले आम्हाला फोन आलते. ते म्हणले फोन कुणाचे आलते, फोन कुणाचे आलते हे तर सांगा ना. तर त्यांनी सांगितलं नाही. आमच्या देखत अद्याप त्यांनी काही सांगितलं नाही कुणाचा आला काय झाला फोन. मग तुम्ही काय करा, त्यांचे मोबाईल सगळे चेक करा. त्या पोलीस स्टेशनचे जेवढे पोलीस आहेत, लहान मोठे अधिकारी जे इथून मागं बी होऊन गेले, जे इथून सध्याचे बी आहेत, त्यांचा बी CDR काढा सर्व पोलिसांचा.